नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाशच्या पायाला जरा आराम आलेला असतो, त्यामुळे त्याला खूप जास्त बरं वाटत असतं. तेव्हा भूमी त्याच्यासाठी हळदीचं दूध घेऊन येते आणि त्याला म्हणत असते, आकाश तुला बरं वाटते का? तेव्हा आकाश म्हणतो, हो माझा पाय आता खूपच जास्त बरा आहे पूर्वीपेक्षा, मला बरं वाटते. तेव्हा भूमी म्हणत असते, अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. मला असं वाटलं होतं की तू एवढ्या पायऱ्या चढून मंदिरामध्ये गेला होतास तर तुझ्या पायाचं दुखणं वाढले की काय, पण इथे तर तुझ्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसतोय, तू खुश आहेस. तेव्हा आकाश म्हणत असतो, हां मग काय, मंदिरामध्ये मी एवढ्या पायऱ्या चढून गेलो, पण देवाने आपल्या दोघांना म्हणजे आपल्या जोडीला आशीर्वाद दिला की नाही, तोच आता आनंद माझ्या चेहऱ्यावरती आहे. तेव्हा भूमी म्हणते, आपल्या जोडीला आता आशीर्वाद दिलाय का? तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे, आता हे हळदीचं दूध पिऊन घे बरं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला प्लीज हे दूध प्यायला देऊ नकोस, मला हळदीचं दूध अजिबात नाही आवडत. त्यापेक्षा तू मला चॉकलेट मिल्क आणून देतेस का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अजिबात नाही हां, तू मगाशी काय म्हणालास, आपल्या जोडीला म्हणजे आपल्या फ्रेंडशिपला आशीर्वाद दिला की नाही, मग आता मी मैत्रीच्या नात्याने तुझ्यासाठी एवढं दुधाचा ग्लास घेऊन आले, तुला आता प्यावाच लागेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही भूमी मला नाही आवडत गं, खरंच मला हळदीचं दूध अजिबात नाही आवडत, तू नको देऊस मला. तेव्हा भूमी म्हणते, आकाश असं बोलतात का? जर तुला कोणी म्हणालं की तू कुणाला नाही आवडत तर तुला वाईट नाही का वाटणार? तुझ्यासाठी कुणीतरी एवढं प्रेमाने करतंय आणि तरीसुद्धा तुला त्याची काहीही किंमत नाही आहे, मग माणसाला वाईट नाही का वाटणार? तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा प्रेमाने का? तेव्हा भूमी म्हणते, आता शब्दात पकडू नकोस. आता ती आकाशचं नाक बंद करते आणि जबरदस्तीने त्याला ते दूध प्यायलाच लावते. तर इकडे अभिने एका माणसाला भेटायला बोलावलेलं असतं. तो म्हणतो, सांगितलेलं काम केलेस का? तेव्हा तो एक पेनड्राईव्ह आता अभिच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की सगळं काही काम झालंय, तुम्ही सांगितले ते सगळं याच्यामध्ये आहे. तेव्हा अभि म्हणतो की भूमी, आता ही तुझी रात्र आहे ना, शेवटची रात्र आहे. तर इकडे आकाश आता दूध दिलेलं असतं ते पीत असतो. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की आकाश, आता कसं बरोबर तू दुधाचा ग्लास संपवतोयस, मगाशी आडेवेडे घेत होतास, हे सगळं मुद्दामून करत होतास ना, तू नाटकं करत होतास ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, असं काय नाही आहे गं, मला खरंच नाही आवडत. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे आकाश, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. म्हणजे हे बघ ना, तू एवढ्या पायऱ्या चढून मंदिरामध्ये गेल्यास, एवढं व्रत केलंस, उपवास केलास, हे सगळं कुणासाठी केलं होतंस तू? तेव्हा आकाश म्हणतो, माझ्यासाठी केलं होतं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे बघ, आपण हे सगळं तेव्हाच करतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं, तेव्हा आपण त्या व्यक्तीसाठी हे सगळं करतो. मग तू कुणासाठी करत होतास ते सांग बरं. तेव्हा इथे आकाश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की भूमी, तू अगदी बरोबर बोललीस, आपलं ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रेम असतं आपण त्याच्यासाठीच हे सगळं करतो. आणि माझंसुद्धा तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे, म्हणून तर मी तुला मिळवण्यासाठी हे सगळं करतोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू माझी एवढी जवळ आहेस तरीसुद्धा माझ्यापासून तू दूरच आहेस आणि मला हे सहन होत नाही, म्हणून मी तुला मिळवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काय झालं, असं का बघतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, नाही काही नाही, मी तुला तेच सांगेन की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्यासाठी हे सगळं करतो. हे तुला कसं काय माहिती? तू केला होतास का कुणासाठी तरी असं व्रत? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, माझी आई करायची ना बाबांसाठी, माझी आई करायची तेव्हा ती म्हणायची की बाबांसाठी या कुटुंबासाठी ती हा व्रत करते, कारण तिचं आमच्या सगळ्यांवरती खूप जास्त प्रेम आहे. पण माझी आई मला सोडून गेली आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू तुझ्या आईला खूप जास्त मिस करतेस ना? तेव्हा भूमी म्हणते, हो, अगदी रोज मी माझ्या आईची आठवण काढत असते. तुला माहिती आहे, आम्ही समुद्राच्या किनारी गेलो होतो आणि तेव्हा माझी बाहुली समुद्रामध्ये जात होती. आई ती काढायला गेली आणि तिथेच ती आणि माझी बाहुली दोघेही माझ्यापासून दूर झाल्या. समुद्राने तिला आपल्याजवळ खेचून घेतलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी राहू दे, तुला त्रास होत असेल तर नको सांगूस. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, मला सांगू दे. तेव्हा भूमी म्हणत असते की मला माझ्या आईची नेहमी आठवण येते. माझी बाहुली गेली, पण 6 महिन्याची बाहुली म्हणजे माझी मनू माझ्या हातामध्ये बाबांनी दिली आणि सांगितलं की आता तुला हे घर सांभाळायचं आहे. तेव्हापासून मी विचार करते, हे घर मी व्यवस्थित सांभाळले ना, म्हणजे माझ्या आईला माझ्यावरती अभिमान तर असेल ना की मी व्यवस्थित सगळी जबाबदारी पूर्ण केलेली आहे. माझ्या आईला छान तर वाटत असेल ना, ती जेव्हा माझ्याकडे बघत असेल तेव्हा तिला माझा अभिमान तर वाटत असेल ना. तेव्हा आकाश म्हणतो, नक्की भूमी, तुझ्या आईला तुझ्याकडे बघून अभिमान तर वाटतच असेल, कारण तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडलेल्या आहेस.
तरी ते रागिनी म्हणत असते की मी तुला जे काम सांगितले ना ते तुला करावंच लागेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही, या कामामध्ये खूप जास्त रिस्क आहे, मी करणार नाही. तेव्हा रागिनी म्हणते नाही ऐकायची मला सवय नाही आहे, हा माझा हुकूम आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते मी तुमचा हुकूम हा मान्य करणार नाही आहे. तेव्हा रागिनी तिथून एक चाकू घेते आणि तिच्या गळ्याला लावते आणि म्हणत असते मला नाही म्हणायचं नाही, कळलं ना, तेवढी कुणाच्यात हिंमत नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी उदास होऊन बसलेली असते. तेव्हा आकाश आपल्या टी शर्टवरती थोडंसं दूध सांडवतो आणि म्हणतो की हे बघ काय झालं. तेव्हा भूमी म्हणते आकाश, अरे लक्ष कुठे आहे तुझं, तू आहे ना एवढा मोठा झालायस पण अजूनही लहान मुलांसारखाच वागतोस. तेव्हा ती आता एक नॅपकिन घेते आणि पाण्यामध्ये बुडवून त्याची टी शर्ट आता साफ करत असते. तेव्हा आकाश म्हणतो की बघ किती दूध सांडले ना माझ्या इकडे. तेव्हा इथे आता आकाश तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश, तू हे सगळं मुद्दामून करतोयस ना, हे बघ मला कळते सगळं तू मुद्दामून करतोयस. तेव्हा आकाश म्हणतो जाऊ दे, मुद्दामून केलं पण तू हसलीस ना, हे बघ असं उदास चेहरा घेऊन बसायचं नसतं गं, आपली लाईफ आहे ना छान एन्जॉय करायची असते. मी बाबा हसत खेळत जगतो, एवढं उदास तुझ्यासारखं बसून कसं जमेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते बरं ठीक आहे आकाश, आता मी पण जाते झोपायला, मी तुला तुझा नवीन टी शर्ट काढून देते, तू हा घालून घे आणि लवकर झोप आणि ही टी शर्टसुद्धा बदल आणि दुधाचा ग्लास देखील तुला संपवायचा आहे, कळलं ना. तेव्हा भूमी आता तिथून गेल्यानंतर आकाश जबरदस्तीने ते दूध सगळं संपवत असतो. तर इथे आता रागिनीने चाकू लावलेला असतो पौर्णिमेच्या गळ्याला. पौर्णिमा म्हणत असते आई हे काय करताय तुम्ही. तेव्हा अभिमध्ये येतो आणि त्या दोघींना बाजूला करतो. तेव्हा रागिनी म्हणत असते मला नाही म्हणायची कुणाच्यात हिंमत नाही आहे, कळलं ना. आता आपल्याला भूमीला जर वेडं करायचं असेल ना तर आपल्याला हे सगळं करावंच लागेल, कळलं का तुला. तेव्हा इथे अभि म्हणत असतो पण आई आता तुला काय करायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते बघ ना, आता त्या आकाशचा विश्वास बसत चाललाय की भूमीला हे सगळे भास होत आहेत, त्याच्यामुळे आपण तिला अजून त्रास द्यायचा आहे, म्हणजे तिच्या डोक्यावरती असा काही परिणाम होऊ दे, तिचा जीव गेला ना तरीसुद्धा चालेल, असा मी प्लॅन केला आहे आणि मी तिला प्लॅनमध्ये सामील करून घेतलं आहे, तर ती माझी मदत नाही करणार असं म्हणते. तुला काय करायचं आहे गं, तू फक्त मी सांगितले ते कर ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते अभि याच्यामध्ये किती रिस्क आहे, या काय करतात आपल्याला लगेच बाजूला करतात आणि स्वतः सेफ म्हणून बाहेर निघतात आणि आपण या सगळ्या प्रकरणामध्ये अडकतो. तेव्हा रागिनी म्हणत असते अगं माकडेसुद्धा जेव्हा नाकातोंडात पाणी जातं ना तेव्हा आपल्या पिल्लांवर पाय देऊन उभी राहते, मग मी तर माणूस आहे, मी माझाच विचार करणार ना, असं आता रागिनी म्हणत असते. तेव्हा पौर्णिमा इथे खूपच जास्त घाबरलेली असते. तर इथे आता भूमी बसलेली असताना तिथे मानसी तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते ताई हे घे दुधाचा ग्लास आणलाय तुझ्यासाठी, दूध पिऊन घे बरं. तेव्हा इकडे भूमी म्हणते अगं माझ्यासाठी कशाला. तेव्हा मानसी म्हणत असते की सगळ्यांची काळजी घेतेस, मग तुझी काळजी कोण घेणार. तेव्हा मानसी म्हणते की ताई तुला आईची आठवण येते का. तेव्हा भूमी म्हणते हो ना, आज आकाशकडे गेले होते तेव्हा तिथे आईचा विषय निघाला होता, तेव्हा मी त्याला आईबद्दल सगळं काही सांगितलं, पण मी त्याला का सांगितलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण आपल्या जवळच्या माणसाला सांगतो ना. तेव्हा मानसी म्हणते ताई तुझी आणि आकाश जिजूंची पण आता मैत्री आहे ना, म्हणूनच तू त्यांना सांगितलं असशील. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की यांची हिंमत कशी झाली माझ्या मानेला सुरा लावायची. आत्ताच्या आत्ता आहे ना मी त्यांना जाऊन हे सगळं ऐकवते, माझ्याकडे त्यांच्याबद्दलचं ट्रम्प कार्ड आहे. तेव्हा अभि म्हणतो काय तुझ्याकडे ट्रम्प कार्ड बघू दे. तेव्हा इथे त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंग असतं अभिचं आणि रागिनीचं की त्यांनीच भूमी आणि आकाशला मारण्यासाठी बोटमध्ये बॉम्ब ठेवलेला असतो, हे सगळं बोलणं तिने रेकॉर्ड केलेलं असतं आणि ती जाऊन आता ते ट्रम्प कार्ड म्हणून यूज करणार असते. तेव्हा अभि म्हणतो तुला वेळ लागले का, हे सगळं करायची काय गरज आहे तुला, आणि तो ते रेकॉर्डिंग डिलीट करून टाकतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते का डिलीट केलं, तुम्ही बघितलं ना त्या काय म्हणाल्या, त्या माकडीनीसारख्या तुम्हालासुद्धा पायाखाली घ्यायला कमी करणार नाही आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या काही करू शकतात, मग आपल्याकडे पुरावा नको का. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की जाऊ दे, पण त्याच्यामध्ये माझासुद्धा आवाज होता त्याच्यामुळे ते डिलीट झालं, ते बरंच झालं. तेव्हा इथे आता रागिनीने सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिच्या प्लॅनमध्ये सामील झालेली असते. आता रागिनी तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे घालते आणि म्हणते की अभि आता आपला प्लॅन तयार तर आहे, फक्त तो व्यवस्थित एक्झिक्यूट झाला पाहिजे. तर भूमी आजची रात्र तुझी काल रात्र आहे असं रागिनी म्हणत असते. तर इथे भूमी आता झोपलेली असते. तेव्हा इथे वाऱ्याने काही वस्तू खाली पडत असतात. तेव्हा भूमी उठते, पडलेल्या वस्तू सगळ्या उचलून ठेवते आणि तिचं लक्ष जातं खिडकीकडे, तर खिडकीचा दरवाजा हा उघडा असतो, खिडक्या उघड्या असतात. तेव्हा ती जाऊन आता खिडक्यासुद्धा बंद करते आणि पुन्हा झोपायला येणार तेव्हा तिचं लक्ष इकडे दाराकडे जातं. तेव्हा तिला एक सावड दिसतं. ते सावड बघितल्यानंतर ती खूपच जास्त घाबरते आणि त्या सावडकडे व्यवस्थित बघत असते. तेव्हा ते सावड एका बाईसारखं तिला दिसत असतं.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी त्या बाईला बघून आता घाबरलेली असते. ती दरवाजा वाजवते आणि म्हणते, "मनू दरवाजा उघड लवकर मनू." तेव्हा इथे माणसाने दरवाजा उघडल्यानंतर भूमी तिला लगेच मिठी मारते. एवढी ती घाबरलेली असते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो, "भूमी काय झालं? अथर्व जे सांगतोय ते सगळं बरोबर आहे का? म्हणजे तुला तुझी आई दिसली होती का?" तेव्हा इकडे भूमी म्हणते, "हो." आकाश म्हणतो, "तुला भास झाला असेल." तेव्हा भूमी म्हणते, "आता तुला सुद्धा असंच वाटते का की मला भास झाला होता?" तरी ते आकाशने आता प्रशांतला बोलावलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो की प्रशांत, ठरवल्याप्रमाणे तू आता सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देऊन राहा. आपला प्लॅन हा व्यवस्थितच झाला पाहिजे. तर इकडे प्रशांत जात असताना भूमी तिथे येते. तेव्हा प्रशांत लगेच निघून जातो. आकाशच्या हातातले पेपर खाली पडतात कारण आकाश ते घाईघाईने ठेवत असतो. तेव्हा भूमी तिथे येते आणि त्याला ते पेपर उचलून देण्यासाठी मदत करत असते. तेव्हा आकाश खूपच जास्त आता टेन्शनमध्ये येतो.